नमस्कार मंडळी, आजचा व्लॉग म्हणजे आज आम्ही चाललो आहे 12 ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग, ते म्हणजे भीमाशंकर. आमच्यापासून भीमाशंकर अवघे 70 किलोमीटर होते. तर आम्ही सर्वांनी ठरवलं की आपण यावर्षी बाईक राईड करायची. तर निघलो आम्ही आमच्या प्रवासाला. पावसामुळं सगळीकडे हिरवगार वातावरण होतं. त्या वातावरणामध्ये बाईकचा प्रवास अधिकच सुंदर वाटत होता. पुढे गेल्यानंतर असं वाटत होतं ढगाच्या चादरीखाली डोंगर हा लपलेला आहे. वाटेत हा लागलेला घाट आमचं लक्ष एकदम वेधून घेत होतं. खूप गर्दी असल्या कारणास्तव आम्हाला बाईक वरच पार्किंग करावी लागली आणि त्यानंतर चालू झाला आमचा पायी प्रवास. येथील गर्दी पाहून गुप्त भीमाशंकर या दिशेने जायचे ठरवले. आमची टीम हळुवारपणे पुढे जात होती. त्यामध्ये काही लोक मागे होते तर काही पुढे होते. तरी पण आम्ही सर्व सावरून पुढच्या दिशेने चालत होतो. थोडे पुढे गेले असता आम्हाला पहिला पाण्याचा झरा लागला. झऱ्यापाशी सर्वांनी फोटोशूट करून पुढच्या दिशेने जाण्याचा प्रवास सुरू केला. वाट थोडी खडबडीची होती, पण तरी प्रवास न चुकता आम्ही हळूवारपणे पुढे जात होतो. हे श्वान आम्हाला रस्ता दाखवत होतं की तुम्ही ह्या दिशेने जावा. थोडे पुढे गेले असता हा आम्हाला नैसर्गिक झोका घावला. मलाही राहवलं नाही म्हणून मीही या झोक्याचा आनंद घेतला.
मंडळी, थोडं पुढे गेला असता आम्हाला हे गणपतीचे मंदिर लागले. तेव्हा समजायचं की गुप्त भीमाशंकर आले. बघू शकता गुप्त भीमाशंकर किती सुंदर असं आहे. आम्ही गुप्त भीमाशंकर घेऊन तिथं आमचं फोटोशूट केलं आणि त्यानंतर आम्ही परतीचा प्रवास सुरू केला. आता आमचं राहिलं होतं ते म्हणजे भीमाशंकराचं दर्शन. त्यासाठी आम्ही गुप्त भीमाशंकरवरून भीमाशंकरला जाण्यासाठी प्रवास चालू केला. खूप गर्दी असल्या कारणास्तव आम्ही ठरवले की आज आपण दर्शन हे मुखदर्शन घ्यायचं. दर्शन घेऊन माघारी निघताच आम्हाला सुंदर असा दृश्य पाहायला मिळालं. त्या दृश्यामध्ये आपण बघू शकता किती सुंदर असं धुकं पडलेले, अगदी पुढचा माणूस सुद्धा दिसत नव्हता. त्यानंतर लगेच पावसाची सुरुवात झाली आणि आम्ही पावसातच परतीचा प्रवास चालू केला. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.